माझं नाव इंद्रसेन गोरख मोठे, राहणार वाळूज, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। आमचाही शेतीचा व्यवसाय। आमच्याकडे गायी ही आहेत, त्या बैल आपली घरची येते, ती आम्ही घरचीच बैल हाणतो। पण जर तुमच्यासारख्याला जर गाडीत बसविलं किंवा शेतात बसविलं तर ही आंधळा आहे असं त्यानं कधीच जाणू दिलं नाही आणि आम्हाला त्यानं कधी त्रास होऊ दिला नाही। आपलं नाव काय आणि ही आपण जो अंध बैल पाळताय तर काय कारण आहे? माझं नाव इंद्रसेन गोरख मोठे, राहणार वाळूज, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। तर आमचाही शेतीचा व्यवसाय। तर आमच्याकडे गायी ही आहेत, त्या बैल आपली घरची येते, ती आम्ही घरचीच बैल हाणतो। मग हसा हानीत ह्या एका गायला खोंड झाला, म्हणजे हा सोन्या म्हणायचा। मग ती 2 वर्ष सांभाळला, तिसऱ्या वर्षी झुपला। झुपल्यानंतर 1 वर्ष हाणला, कामाला झुपला 1 वर्ष, आणि झुपल्यावर त्याला जरा थोडं डोळ्यातनं पाणी यायला लागलं, म्हणून आम्ही डॉक्टरला धावला। मग डॉक्टरला धावला का डॉक्टरनं सांगितलं ह्याला वडसा आहे ती। मग पहिलं आम्ही जरा थोडं ऐकून होतो, बैलाला आरा आहे ते असं। मग आरा आहे ते ती बुबळाच्या खालून पडद्याला येत होत्या, ती कापून काढायला येत होत्या, डोळा जरी बंद व्हायला लागला तरी। पण ही वडसा असल्यामुळं त्या काळ्या बुबळातनं मांस बाहेर येत होतं, मग त्याला ती ब्लेड लावता येत नव्हती, कापता येत नव्हतं, बुबाळ तुटत होतं। म्हणून आम्ही काय केलं, डॉक्टरला धावला तर डॉक्टर म्हणलं ह्याला काहीच करता येत नाही, तुम्ही आपला इकून टाका। मग आम्ही म्हणलं आपलं इकायचंच नाही असं ठरविलं होतं, आणि घरच्या गायचं असल्यामुळे इकायचा नाही असं वाटला। मग पुन्हा आम्ही डॉक्टरला म्हणलं डोळा काढा, तर डॉक्टर म्हणलं एक काढला तर दुसऱ्याला पण होतंय। मग म्हणलं होऊ द्या डॉक्टर, पण तुम्ही काढाच। त्याला त्रास व्हायला लागल्यावर, पाणी लय गाळायला लागल्यावर आम्ही 1 डोळा काढला। मग 1 वर्षी मी 1 डोळा बंद करून बैल हाणला, पुन्हा दुसऱ्या वर्षी दुसऱ्या डोळ्याला झाला। मग डॉक्टरला म्हणलं डॉक्टर असं होतं, तर डॉक्टर म्हणलं आता ह्याला डोळा काढल्यावर काहीच कळायचं नाही, चाला यायचं नाही, पाणी दिसायचं नाही, वैरण दिसायची नाही, तर मग काय करता तुम्ही, इकून टाका बघा, तुम्हाला शक्यता इका काय पण करा, आम्ही काय तसं इकाच म्हणत नाही, पण ह्याला कसाबाशी कोण घेत नाही म्हणलं। मग डॉक्टरला म्हणलं नाही, एखादा आपला माणूसच आदू झाला तर आपण काय सोडून देत नाही किंवा त्याला मारून टाकीत नाही, त्यामुळं आपण ह्याला जीवानीशी काय खेळायचंच नाही म्हणलं, आपल्याला ह्याला कसाबाला द्यायचा नाही, जसा राहील तसा ठेवू, जरी मेला तरी मरू, राहिला तर राहू, अशा प्रकारानं आम्ही त्याचा दुसरा पण डोळा काढला। दुसरा डोळा काढल्यावर आमची एक आई होती, आईनं आपलं घरी बसून त्याला पाणी, वैरण, खुराक, शेण, घाण सगळं केलं। त्यामुळे बैलाची तब्येत नीट झाल्यावर, डोळा नीट झाल्यावर 6 महिन्यानं चांगली सुधारल्यावर बैल फुल पहिल्या बैला एवढा झाला, तयार झाला। मग ती आंडू असल्यामुळं दाताला संपला गेल्यामुळं पुन्हा असा जरा बैलाला ताकद लय आल्यामुळं बैल असं राहीच ना। दुसरी बैल जोडीची चालली का दावं तोडायचं आणि त्यांच्या मागं जाऊ वाटायचं, किंवा असं गाडी वाजली का त्याच्या मागं जाऊ वाटायचं। मग ती तसं करीत आम्ही डॉक्टरला बोलवून घेतलं। मग डॉक्टरला म्हणलं हे असं करतंय, राहायचं ना, बैल लय सुटतो सारखा, गाडी चालली का, बैल चालली का। मग डॉक्टर म्हणले आपण ह्याला बडवून घेऊ। मग बडवून घेऊ म्हणल्यावर आम्ही म्हणलं बरं। मग आम्ही बडविल्यावर त्याचं जरा थोडं कामाला हाणावं लागत असतो, बडविल्यानंतर ती त्याचं जिरतं अंड। मग आम्ही म्हणलं तसं करू म्हणल्यावर मग बडविला। आम्हाला काय ती डॉक्टर म्हणलं थोडं घेऊन फिरा, पण त्या बैला एवढी आपल्याला चाल काय सहन होईना, म्हणून आम्ही काही असंच मोकळं रान होतं, आम्ही आपला असा धरला पुढे हाताला। आणि त्याच्या आधी आम्ही असं हौदाला पाण्याला न्यायचो, आणायचं, हौदाला न्यायचो, असं मिकीचा बैल सोडला की आमच्या मागं तडा 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 येत होता। त्यामुळं असा पुन्हा गाडीला झोपला का आमच्या मागे येऊ लागला। मग आम्ही मोकळ्या गाडीला 2 दिवस फिरविला, पुन्हा काय केलं, जरा कासरा सोडून बघलाला सरलो तर ती जायचं यायचं त्याचं चालू होतं। पुन्हा आम्ही जरा गाडीत वजं टाकलं, थोडं दगडं भरली आणि त्याला नॅट दिलं, ती पण ते करू लागला। पुन्हा त्यानंतर आम्ही असं मोकळं रान होतं, कुळेव हाणला धोंडा ठेवून, ती पण करू लागला। पुन्हा आम्ही उभा राहून कुळेव हाणला, ती पण करू लागला। मग त्यामुळं त्याचं ती आम्ही करण्यात ती बैल व्यवस्थित झाला, म्हणजे डॉक्टरनं जसा पाहिजे तसा होऊन निघाला। मग पुन्हा आम्ही असं धरूयान बघूया म्हणण्यात आमचं जवळ गावाच्या कडेलाच मळा आहे, शेतबी मळा बी सगळंच आहे स्टँडला चिटकून, त्यामुळं आम्ही त्याला 30 सगळा मळ्यातला व्यवसाय करू लागलो। मग करीत असताना आम्हाला एक 3 किलोमीटर रान आहे ती आम्हाला। मग आम्ही त्या बी रानात नेऊन बघितला गाडीला, तर चालला, तिथं कुळवाला चालला। मग असं करीत आम्ही पुन्हा ती एक बैलच म्हणून हाणूनलं। तर असं आम्ही चालावं ह्या हिशेबाने केलं नव्हतं, तर आपल्याला एक सेवा घडावी किंवा आपल्या हातनं एक हत्या होऊ नये ह्या दृष्टिकोनातनं 2 डोळं काढलं होतं। पण त्याला जे आपण त्याच्यावर जे उपकार करायला गेलो, त्यानं आपल्यावर परत उपकार केलं की आपण जर डोळं काढलं तर आपण ह्या मालका याच्यावर बसून खायचं नाही असं त्याला वाटलं। त्यामुळं त्याच्या देवाच्या ह्यानं त्यानं आपल्याला भरपूर हे दिलं। मी भाडं केलं, घरची शेती केली, त्याच्यावर माझं घर चाललं। पुन्हा म्हणलं तर लेकराबाळाचं शिक्षण हे झालं। तर वयाच्या
4थ्या वर्षी 5व्या वर्षी दुई डोळं गेलं होतं त्याचं. तेव्हापासून आता 16-17 वर्षाचा बैल झाला आहे. मग मी 15 वर्ष बैल हाणला. त्याला जरा आता थोडं आपण कसं म्हणतो ह्या म्हाताऱ्याला आता सुधारणा, म्हातारं जरा बडबड करायला लागलं किंवा आणि काय व्हायला लागलं किंवा तोल चाललं, त्या संदर्भात मला वाटला म्हणून मी त्याला शेतीतनं सोडून दिला. 2 वर्ष झालं मी बसून सांभाळतो त्याला आता. आणि त्याला खुराक ही 2 टायमाला देत होतो, वैरण चांगली टाकणं, पाणी दावणं, तर त्याला सगळं इशाऱ्यावर कळत होतं. जर समजा आपल्याला हाणायचं म्हणलं तर त्याला आपल्याकडे बैल आतमध्ये थोडा यायला लागला तर सर म्हणलं की ती पड्याला जायचा. आणि जर समजा पड्याला चालला तर तू पड्याला चालला आहे म्हणलं की ये म्हणलं की ती थोडा आड्याला ह्याचा, थोडा खोलगा लागला का हो म्हणलं की त्याला ती खोलगा जाणवायचा, चढ असला तर ऐक म्हणलं की त्याला ती चढ जाणवायचा. असे 1-2-4 खुणावर बैल चांगला चालला. पण जर तुमच्यासारख्याला जर गाडीत बसविलं किंवा शेतात बसविलं तर ही आंधळा आहे असं त्यानं कधीच जाणू दिलं नाही. आणि आम्हाला त्यानं कधी त्रास होऊ दिला नाही की आपण आंधळा आहे लय इकडं जा तिकडं जा किंवा असं हो तसं हो, असं कसलीच ही न होऊ दिल्यामुळं आम्हाला त्याचं लय अभिमान वाटला. आणि आमच्या घराबाराला त्याचा लय अभिमान होता. जरी आपण डोळं काढलं तर आपल्या एखाद्या माणसाची सेवा केल्याने करायचं असं घराबाराचं मत असल्यामुळं मी पण त्याचा लय प्रयत्न केला. आणि शेवट आम्ही ते तेवढं करून बी दावलं, जसं म्हणलं तेवढं आम्ही करून दावलं. मग असं करीत करीत ह्या पुतोरा आला आहे.